हिल स्टेशनला फिरायला जाणं सगळ्यांनाच आवडतं, पण काही ठिकाणी अशी गोष्ट घडते जी आयुष्यभर विसरता येत नाही. ही गोष्ट त्या रात्रीची आहे जेव्हा आम्ही सगळे एका हिल स्टेशनला फिरायला गेलो होतो. रात्र खूप शांत होती, धुकं सगळीकडे पसरलं होतं आणि अचानक डोंगराच्या त्या जुन्या रस्त्यावरून एक आवाज येऊ लागला. पण तिथे खरं तर आमच्या सगळ्यांशिवाय कुणीच नव्हतं. त्या रात्री जे घडलं ते आजही आठवलं की अंगावर काटा येतो. नमस्कार. आज जो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो मंदार सुतार यांनी पाठवला आहे. धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून आम्ही एका थंड हवेच्या ठिकाणी ट्रिप प्लॅन केली होती. त्या ठिकाणचे वर्णन करायचे म्हटले तर आकाशाची स्पर्धा करणाऱ्या पर्वतरांगा, श्वास रोखायला लावणाऱ्या खोल दऱ्या, भरपूर हिरवळ आणि तिथले थंडगार वातावरण, असे ते निसर्गरम्य ठिकाण. हे सगळे अनुभवण्यासाठी सगळ्या नातेवाईकांनी मिळून ही ट्रिप प्लॅन केली होती. सगळ्यांनी दिवस ठरवला आणि आम्ही एक मोठी बस करून प्रवासाला सुरुवात केली. आमचा प्रवास एकदम सुखकर झाला. तिथे जवळच एक गाव आहे. तिथेच भावाचा मोठा बंगला असल्यामुळे सगळ्यांना राहायची सोय तिथेच केली होती. आम्हाला तिथे पोहोचायला संध्याकाळचे 6 वाजले. तिथला निसर्गरम्य परिसर पाहून मन अगदी तृप्त झाले. वातावरणही अगदी शांत होतं, अगदी कुणालाही हवेसे वाटेल असेच. आम्ही 8 भावंड होतो. तिथे गेल्या गेल्या आम्ही बाहेर गार्डनमध्ये खेळायला गेलो. बॅट आणि बॉल वगैरे घेऊनच आलो होतो, त्यामुळे लगेच टीम वगैरे पाडून आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता बॉल बंगल्याच्या कंपाऊंडच्या बाहेर गेला. तसे मी तो आणायला म्हणून भिंतीवर चढलो आणि तितक्यात बाहेरच्या बाजूला लक्ष गेलं. तिथे एक काळी बाहुली, लिंबू, कुंकू, जसे की कोणी उतारा काढून ठेवला असेल असे मला दिसले. ते पाहताच मी एका क्षणासाठी दचकलोच. मी लगेच मागे फिरलो आणि पुन्हा कंपाऊंडच्या आत उडी मारली आणि कुणालाही न सांगता बॅगमधून दुसरा बॉल आणला. हा इथला माझा पहिला विचित्र अनुभव होता, पण मी इतके मनावर घेतले नाही. सगळे खेळत असल्यामुळे वेळ कसा गेला तेही कळलं नाही. हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली, म्हणून आम्ही आत गेलो. आम्हा भावंडांसाठी एक वेगळी रूम होती. आम्ही विचार केला की आधी जाऊन फ्रेश होऊ आणि मग पुन्हा खाली जेवायला येऊ. वर जाण्यासाठी जिन्याजवळ गेलो तर तिथे भावाच्या कुत्र्याला बांधलं होतं. मी वर जाणार तितक्यात तो वर पाहत जोरात भुंकू लागला, जसे वर आधीच कुणीतरी आहे आणि त्याला काहीतरी दिसतंय. मी त्याला शांत करत वर पाहू लागलो, पण मला कुणीही दिसलं नव्हतं. तितक्यात वरून टेनिस बॉल कुणीतरी खाली टाकला. मला वाटलं की आमच्यापैकी कोणीतरी मुद्दाम घाबरवायला म्हणून करत असेल, म्हणून मी तो बॉल वर घेऊन गेलो. माझी बॅग घेऊन मी आत बॉल ठेवणार तितक्यात बॅगमधला दुसरा बॉल दिसला आणि काळजात धस्स झालं, कारण हा तोच बॉल होता जो खेळत असताना कंपाऊंडच्याच बाहेर गेला होता आणि त्याला कुंकू वगैरेही लागलं होतं. माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. मी तर तो बॉल आणायला गेलोच नाही, मग हा बॉल इथे कसा आला? मी हा विचार करत असतानाच माझा भाऊ तिथे आला. मी मनात म्हटलं की यांना काही सांगितले
तर हे मलाच वेड्यात काढतील, म्हणून मी तो विषय तिथेच सोडून दिला. मी फ्रेश होऊन काही वेळात खाली आलो. कॅरमचा बेत मांडला होता. तासभर कॅरम खेळून झाल्यावर आम्ही साधारणतः 9ला जेवायला बसलो. शुक्रवार असल्यामुळे नॉनव्हेज केलं होतं. सगळ्यांनी अगदी पोटभर जेवण केलं. बऱ्याच दिवसांनी असे सगळे एकत्र जमले होते. त्यामुळे जेवण आटोपल्यावर गप्पा गोष्टी सुरू झाल्या. बोलता बोलता 12:30 कधी होऊन गेले हे कळलंच नाही. तसे बाकी सगळेजण झोपायला गेले. आता आम्ही 7-8 भावंडं राहिलो होतो. आम्हीही वर रूममध्ये झोपायला गेलो, पण आम्हाला कुणालाही अजिबात झोप लागत नव्हती. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज रात्री कुणीही झोपायचं नाही. पूर्ण रात्रभर मस्त मजा करायची आणि जर कोणी झोपलं तर त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पार्टी द्यायची. पण ती रात्र वैऱ्याची ठरणार होती याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. आम्ही पत्ते खेळायला घेतले. 1.5-2 तास पत्त्यांचे डाव रंगल्यावर भावाच्या डोक्यात कुठून तरी कल्पना आली. का कोण जाणे, तो म्हणाला की चला आपण सगळे खाली एक राऊंड मारून येऊया. एव्हाना 2:30 वाजत आले होते, म्हणून आमच्यातले काही जण जायला तयार नव्हते. त्यात बाहेर अगदी गडद अंधार आणि तिथली शांतता आता जीवघेणी वाटत होती. पण शेवटी आम्ही बाहेर फिरून यायचे नक्की केले. एव्हाना घरातले सगळे गाढ झोपी गेले होते. आम्ही हळूच कोणालाही न कळू देता बंगल्यातून बाहेर पडलो. वातावरणात एक वेगळाच थंडावा पसरला होता. त्यात ती नीरव शांतता. वातावरण हवेशीर असूनही मला मात्र गुदमरल्यासारखं वाटत होतं. 10-15 मिनिटे बाहेर फिरून झाल्यावर मी सगळ्यांना आत जाण्यासाठी सांगू लागलो, कारण मला अजिबात करमत नव्हतं. तसे आम्ही पुन्हा आत आलो. बाहेर फिरून आल्यामुळे सगळ्यांची झोप उडाली होती. मग आता काय करायचं म्हणून आम्ही यूट्यूबवर भूतांच्या गोष्टी ऐकायचं ठरवलं. सगळे घोळका करून बसलो आणि मधोमध मोबाईल ठेवला होता. खूप भीती वाटत होती, पण मजाही तितकीच येत होती. 3 वाजून गेले. तितक्यात आमच्यातला एक भाऊ म्हणाला की आपण इथे रूममध्ये बसून गोष्टी ऐकण्यापेक्षा टेरेसवर जाऊन ऐकूया, अजून जास्त मजा येईल. मी आधी नको नको म्हणालो, पण नंतर सगळेच तयार झाले. मग माझाही नाईलाज झाला. आम्ही टेरेसवर जाताना सतत वाटत होतं की आल्या पावली पुन्हा मागे जावं. एक वेगळीच अनामिक भीती जाणवत होती. वर आल्यावर चंद्रप्रकाशही नव्हता. न जाणे चंद्र कुठे लपून बसला होता तो फक्त गडद अंधार. मला तिथे क्षणभरही थांबण्याची इच्छा नव्हती. आम्ही तिथेही घोळका करून बसलो आणि गोष्ट ऐकायला सुरुवात केली. साधारण 15 मिनिटे झाली असतील आणि अचानक गारवा वाढायला सुरुवात झाली. आता तो गार वारा अगदी असह्य होत होता. हळूहळू असे जाणवू लागले की आमच्या भोवती कोणीतरी फेऱ्या मारतंय, पण अंधार असल्यामुळे नक्की काय आहे तेच दिसत नव्हतं. या अशा अनोळखी ठिकाणी आणि भयानक वातावरणात भूताच्या गोष्टी ऐकून आमच्या बहिणी तर फार घाबरून गेल्या होत्या आणि पुन्हा रूममध्ये जायचा हट्ट करू लागल्या. आम्हीही त्यांचे ऐकून पुन्हा खाली जायला निघालो. माझा भाऊ पुढे जाऊन टेरेसचा दरवाजा उघडू लागला, पण तो काही केल्या उघडतच नव्हता. मला वाटलं की हा मस्करी करतोय, सगळ्यांना घाबरवायला मुद्दाम करतोय, म्हणून मी दरवाजा उघडायला गेलो. पण असे वाटत होते हातून दरवाजा कोणीतरी घट्ट पकडून ठेवलाय. पण घरात तर सगळे झोपले होते आणि जर कोणाला कळले असते तर आम्हाला चांगलाच ओरडा बसला असता.
आम्ही दरवाजाच्या फटीतून काठी टाकून कडी लागली असेल तर उघडायचा प्रयत्न करू लागलो. आता मात्र आम्हालाही भीतीने घाम फुटायला सुरुवात झाली होती. दरवाजा न उघडण्याचे काही कारण दिसत नव्हते. तितक्यात आम्हाला आमच्या मागून एक विचित्र चाहूल जाणवू लागली. आम्ही सगळ्यांनी मागे वळून पाहिले तर कठड्यावर एक काळी कुट्ट मांजर बसली होती आणि आमच्याकडे पाहून अतिशय विचित्र आवाजात ओरडत होती. तिचा तो आवाज ऐकून आमच्या बहिणी तर अक्षरशः रडू लागल्या. आमचा प्रयत्न चालूच होता. तितक्यात अचानक दरवाजा आपोआप उघडला आणि सगळे पटापट रूमच्याच दिशेने धावत सुटले. मी सगळ्यात मोठा असल्यामुळे मी शेवटी जायचं ठरवलं. हे सगळे घडत असताना माझी नजर त्या मांजरीवरच होती. जसे सगळे खाली गेले तसे मी दरवाजा लावून घ्यायला मागे वळलो. तितक्यात तो दरवाजा बाहेरच्या बाजूने जोरात ओढला गेला. माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. बाहेर नक्कीच कोणीतरी होतं, पण ते आम्हाला दिसत नव्हतं. जड पावलांनी मी रूमच्याच दिशेने जायला निघालो आणि तितक्यात कोणीतरी कानात पुटपुटलं, "मी पण येऊ का तुमच्यासोबत?" आता मात्र माझ्या हातापायाला कंप सुटू लागला. तो आवाज एका लहान मुलीचा होता. मी सरळ धावत रूममध्ये आलो आणि रूमचा दरवाजा लावून घेतला. सगळे मला विचारू लागले की धावत यायला काय झालं. तसे काही नाही म्हणत मी उत्तर देणं टाळलं. ती रात्र आम्ही खरंच झोपू शकलो नाही. हे सगळे विचित्र अनुभव मला आयुष्यात पहिल्यांदाच आले होते आणि यामुळे भीती नक्की काय असते हे मी अनुभवू शकलो. त्या रात्रीनंतर आम्ही पुन्हा कधीही असा चाभरटपणा केला नाही. पण आजही जेव्हा त्या हिल स्टेशनची आठवण येते तेव्हा एकच प्रश्न मनात येतो की त्या रात्री आम्हाला जो आवाज ऐकू आला तो नेमका कोणाचा होता. त्या धुक्यात आमच्या मागे चालणारी सावली माणसाची होती की अजून काहीतरी वेगळंच. त्या रात्री आम्ही मागे वळून पाहिलं नाही. त्या रात्री जे काही घडणार होतं त्यातून आम्ही थोडक्यात बचावलो. पण जर तुम्ही त्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं? कमेंट करून नक्की सांगा. अशा अजून खऱ्या भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.